ईव्हीएम प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. सोर्स कोड आणि ईव्हीएम ट्रॅकिंग सॉफ्टवेअर संदर्भात याचिकेवर सुनावणीकडे देशाचं लक्ष. सोयाबीन खरेदीला 1 महिन्याची मुदतवाढ द्या, नाहीतर राहिलेलं सोयाबीन मुंबईतल्या अरबी समुद्रात फेकून देऊ, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा इशारा. कळवा, मुंब्रा आणि दिव्यामध्ये आज पाणीबाणी. एमआयडीसीकडनं जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती, तर शनिवारी कमी दाबानं होणार पाणीपुरवठा. पंचतारांकित हॉटेलच्या पार्किंगमध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्याला कारनं चिरडलं, मुलाचा जागीच मृत्यू. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातली घटना. आरबीआयचं पतधोरण आज जाहीर होणार. बजेटनंतरच्या पतधोरणात गृहकर्जात दिलासा मिळणार का, याकडे नोकरदारांचं लक्ष. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख पाहण्याची शिवप्रेमींना संधी. आज नागपुरातल्या संग्रहालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन. नागपूर वनडे टीम इंडियाचा इंग्लंडवर 4 विकेट्सनं विजय. इंग्लंडनं दिलेल्या 248 धावांचं लक्ष्य 38 ओव्हर्समध्ये केलं पूर्ण. गिल, अय्यर आणि अक्षरची अर्धशतकी खेळी.